अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते। नॅचरल सुरुवात करते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आहे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा। अत्यंत शुभ योग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आज गुरुपौर्णिमेत सर्व भाविकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आशा करते की ज्यांचं उद्यापन आहे त्यांचं खूप छान पद्धतीने आज उद्यापन पार पडणार आहे। सोबत सेवा असेल किंवा केंद्रात जाऊन दर्शन घेणे असेल, गुरुपद घेणं असेल ते विसरू नका। गुरुपद घ्यायला नक्कीच विसरू नका, ते पण आपल्याला करायचं आहे। दिवसभर सेवा सत्यनारायण पूजन सुद्धा आहे आज घरामध्ये, त्यामुळे संपूर्ण दिवस आज आपला सेवांमध्ये जाणार आहे आणि नक्कीच आज वेळ काढून सर्व सेवा पूर्ण करायचीच आहे आपल्याला। रात्री झोपेपर्यंत तुम्ही सर्व सेवा टप्प्याटप्प्याने करा, पण नक्कीच पूर्ण करा। तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की आज मला माहिती आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर सेवेकरी घरच्या घरी असेल किंवा जवळच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये असेल जाऊन गुरुपद नक्कीच घेणार आहेत। खूप जणांनी सकाळी सकाळी गुरुपद घ्यायला सुरुवात देखील केली असेल, कारण की आज सकाळी सकाळी केंद्रामध्ये 8च्या भूपाळी आरतीनंतरच गुरुपद द्यायला सुरुवात झालेली आहे। ती रात्री 10 वाजेपर्यंत, काही केंद्रामध्ये 8 वाजेपर्यंत, तर काही केंद्रामध्ये 6 वाजेपर्यंत। म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये असं विचारून घ्या किंवा किती वाजेपर्यंत गुरुपद देणं चालू आहे ते। तर हे झालं तर आज सगळेजण गुरुपद घेणार आहे। पण आता गुरुपद घेणं म्हणजे काय किंवा गुरुपद घेतल्यावरती कुठल्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत, आणि आज गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या वर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक स्वामींना गुरुदक्षिणा ही रोजच्या रोज द्यायची आहे। अत्यंत साधी सोपी अशी गुरुदक्षिणा आहे, जास्त काही मोठं नाही आहे। पण ही गुरुदक्षिणा गुरुपद घेतल्यानंतर किंवा गुरुपद स्वामींना दिल्यानंतर प्रत्येकाने केलीच पाहिजे। याच्यामध्ये तुम्हाला काही सुद्धा तुम्हाला गोष्टी कमी करता येणार नाही आहेत, ते तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहे। कारण की गुरुदक्षिणा देणं म्हणजेच काय किंवा स्वामींचं गुरुपद स्वामींना गुरुपद देणं म्हणजे काय किंवा स्वामींना एक प्रकारे तुम्ही एक वचन देत आहेत आणि ते वचन तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करायचंच आहे। आता ते काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपणास माहिती किंवा केंद्रामध्ये असेल किंवा घरच्या घरी असेल आपण सगळेजण गुरुपद घेणार आहोत। आता आपल्याला मी कालचे व्हिडिओ सांगितले किंवा गुरुकृपा होणं खूप गरजेचं असतं, कारण की प्रत्येकाच्या नशिबामध्ये गुरुकृपा असणं किंवा गुरु असणं हे आपल्याला प्रत्येकालाच नशिबामध्ये नसतं। त्यामुळे गुरु आपल्याला आयुष्यामध्ये एक परमेश्वर म्हणजे परमेश्वराची आपल्याला एक ओळख करून देणारी एक व्यक्ती आहे, आणि आपण आपल्या गुरूंच्या नतमस्तक जर झालो किंवा आपण त्याच्या चरणी लीन जर झालो कायमस्वरूपी, तर मला एकच गोष्ट माहिती किंवा आपली कुंडली किंवा आपली पत्रिका कितीही खराब असू दे, ती सगळ्यात चांगली करण्याचं काम आपले गुरु करत असतात। त्याच्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत, तुम्ही गुरु केले आहेत किंवा आज तुम्ही गुरुपद घेऊन गुरु करणार असाल, तर तुम्ही खरंच नशिबान व्यक्ती आहात की तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माने गुरूंना स्थान मिळाले आहे। कारण की आपल्या या सांसारिक आणि प्रापंचिक आयुष्य आपण जगत असताना आपल्याला गुरु आपले योग्य वळण योग्य मार्ग दाखवत असतात। कारण की जर आयुष्यामध्ये अध्यात्म किंवा गुरु नसेल तर खरंच सांगते आपल्या आयुष्याला अर्थच राहणार नाही, आपलं आयुष्य भरकटून जाईल आणि कुठल्या मार्गावर येऊन पोहोचेल ते पण आपल्याला सांगता येणार नाही। आता गुरुपद घेतल्यानंतर सगळ्यात प्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक वचन किंवा एक गुरुदक्षिणा स्वामींना द्यायची असते। ती म्हणजेच काय, तर आज गुरुपौर्णिमेचं गुरुपद घेणार आहे, तर आज आपण श्री स्वामी चित्तसारमृत ग्रंथाचा पूर्ण पोथीचा पाठ करणार आहोत। सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कधीही 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये पूर्ण वाचायचे आहेत। 11 वेळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, सोबत तारक मंत्र देखील पठण करायचं आहे। ही सेवा फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठीच असणार आहे। ही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सेवा करू नका, फक्त स्वामी महाराज तुमच्यासाठी ही सेवा असणार आहे, बस असं म्हणून तुम्हाला ती सेवा करायची आहे। तर आता ते झालं। पण आता गुरुपद घेतल्यानंतर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजेच काय, उद्यापासून न चुकता रोज नित्य सेवा करायची आहे। स्वामींची नित्य सेवा रोज करणे म्हणजेच काय, तर स्वामींना एक गुरुदक्षिणा देणे होय। स्वामींच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे, म्हणून सांगते की आपल्याला नित्य सेवा रोज करायची आहे न चुकता। फक्त गुरुपद घेतलं झालं, आज मी गुरुपद घेतलं, आणि खूप जण असे सुद्धा आहेत की माझी मैत्रीण गुरुपद घेते आहे, मला सुद्धा गुरुपद घ्यायचं आहे, आज गुरुपौर्णिमा आहे, खूप आता आजकाल रील्स वगैरे आपण बघतोय, हे बघतोय ते बघतोय, व्हिडिओज बघितलाय, तर आता मला सुद्धा गुरुपद घ्यायचं आहे। पण गुरुपद घेणं, गुरुपद स्वामींना देणं म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला माहितीये का, किंवा कोणतरी घेते म्हणून आपण घेतो आहे असं करू नका। जर तुम्हाला ते गुरुपद स्वामींना दिल्यानंतर ते गुरुपद तुम्हाला जर निभवता येत असेल, एक सेवेकरी म्हणून तुम्हाला निभवता येत असेल, तर तुम्ही गुरुपद स्वामींना द्यावं, असंच मी तुम्हाला सांगेन। कारण की गुरुपद स्वामींना दिल्यानंतर बघा, जे कोणी केंद्रामध्ये गुरुपद देणार आहे स्वामींना,
ते ज्यावेळेस गुरुपद घेतील त्यावेळेस ते एक ना आपल्याला वाक्य दिलेले असतात. ते गुरुपद आपल्याला म्हणजे तीर्थप्राशन करताना किंवा गुरुपद स्वामी देताना ते वाक्य बोलायचं असतं. त्यामध्ये दिलेलं आहे की आजच्या या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी न चुकता अखंडपणे तुमची रोज नित्य सेवा करणार आहे. हे वाक्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सांगते की बा स्वामींना गुरुपद देणं म्हणजेच काय, स्वामींची रोज तुम्हाला नित्यसेवा करावी लागणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला सूट मिळणार नाही. सुरुवातीला ठीक आहे, तुम्हाला जपमाळ धरता येणार नाही, तुम्ही एक माळ करा चालेल. तुम्हाला 3 अध्याय वाचायला तर मला तरी वाटतं की स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही. सर्वप्रथम नित्यसेवा मध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय रोज वाचायचे असतात. समजा आता उद्या गुरुवार आहे, किती छान योग आहे बघा. उद्यापासून मी नित्यसेवेला सुरुवात केली तर किती छान शुभ योग असणार आहे. उद्या तुम्हाला स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे 1, 2, 3 अध्याय वाचायचे. परवा 4, 5, 6, 7, 8, 9 असं करत करत तुम्हाला रोज 3-3 अध्याय वाचायचे असतात. 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं. रोज आपल्याला या 3 अध्यायासोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी जो मंत्र आहे त्यास तुम्हाला जप देखील करायचा आहे. सुरुवातीला 1-1 माळ करा. हात अवघडत असेल, सवय हाताला नसते जप माळ धरायची, पण हळूहळू आपल्याला माळ वाढवायची आहे आणि आपला 11 माळी श्री स्वामी समर्थाचा जप रोज झालाच पाहिजे. 3 अध्याय स्वामी चरित्रसारामृत ग्रंथाचे वाचन रोज झालंच पाहिजे. 1 माळ नवार्ण मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र हे आपल्याला झालंच पाहिजे. घरातल्या ज्या सवाष्ण महिला आहेत, कुमारिका आहेत, त्यांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचायचे आहे. रोज 2 अध्याय वाचणं शक्य नसेल तर मंगळवारी उपवास करावा महिलांनी, कुमारिकांनी, आणि मंगळवारी का होईना आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पोथीचं पारायण करावं. रोज 2 अध्याय वाचणं शक्य नसेल तर. ही झाली आपली कुलदेवीची सेवा. आणि पुरुष मंडळींनी आणि महिलांनी दोघांनी सुद्धा गुरुपद घेतल्यानंतर उद्यापासून आपण गुरुवार करायचं, तुम्हाला जर इच्छा असेल, स्वामींचा गुरुवार असतो, दत्तमांचा गुरुवार असतो, आपल्याला माहिती आहे खूप जण गुरुवारचा उपवास करतात, महिला पुरुष सगळेजण करतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापासून गुरुवारच्या उपवासाला देखील सुरुवात करू शकता. असं काही बंधन नाही की केलंच पाहिजे, तुमची यथाशक्ती तुम्ही ठरवायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, कुलदेवताची सेवा. ती म्हणजेच आपली श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं 2-2 अध्याय रोज घरातल्या पुरुष मंडळींनी आणि मुलांनी वाचावं. आणि जर रोज शक्य नसेल 2 अध्याय वाचणं तर रविवारी उपवास करावा खंडोबाचा आणि एक पूर्ण पारायण मल्हारी सप्तशती ग्रंथाचं आपण रविवारी करावं. नैवेद्य आरती करावी. अशा प्रकारे तुम्हाला नियम पाळून तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही खरे सेवेकरी आहात असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर नुसतं गुरुपद घेतलं आणि सुरुवातीचे काही दिवस आपण महिनाभर 15 दिवस रोज नित्यसेवा केली, स्वामीचा जप केला, पारायण केलं, सगळं काही केलं आणि त्याच्यानंतर काय, एक महिनाभरानंतर मला तरी वाटतं की बा खूप जण नित्यसेवा करत नाही. एक सुरुवातीला एक उत्साह असतो गुरुपौर्णिमेचा, म्हणून खूप जण सेवा करतात, नित्यसेवाला सुरुवात करतात गुरुपद घेतल्यानंतर, पण हळूहळू ती सेवा त्याच्याकडून सुटते. कारण की त्यांना असं वाटतं की बा इतर कामं महत्वाची आहेत या सेवेपेक्षा. मला एक सांगा, 20 ते 25 मिनिटं दिवसभरात आपण कुठेही घालवतो. तीच जर आपण दिवसभरामध्ये गुरुपद घेतल्यानंतर रोजच्या रोज 20 मिनिटं जरा, 25 पण नाही, मध्ये 20 मिनिटं रोजचे जर स्वामींच्या चरणी, स्वामींच्या सानिध्यात जर आपण घालवले तर मला सांगा काही वाटोळं होणार आहे का तुमचं, काही नुकसान होणार आहे का? तर नाही. उलट तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. कारण की ब्रह्मांड नायकाच्या सानिध्यामध्ये बसायला सुद्धा नशीब लागतं आणि फक्त गुरुपद घेऊन तेवढ्यापुरतच थांबू नका. तर आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत रोज घरामध्ये नित्यसेवा झालीच पाहिजे. ठीक आहे, सूतक असतं, विटाळ असतं, मासिक धर्म असतं, या 3 गोष्टी सोडल्या तर आपण नित्य नियमाने रोज न चुकता नित्यसेवा स्वामींची करायलाच पाहिजे. आपले गुरुमाऊली, परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की बा 100 पैकी 90% प्रश्न जे तुमचे आहे ते तुमच्या नित्यसेवेने सुटत असतात. आणि नित्यसेवा म्हणजे काय, आपल्या या स्वामी मार्गाचा पाया आहे, एक प्रकारचा, एक पहिली पायरी आहे. ती आपण पायरी चढून ती पायरी धरून ठेवली पाहिजे कायमस्वरूपी. आणि परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात की जो सेवेकरी रोज नित्यसेवा करतो, न चुकता रोज नित्यसेवा करतो आणि त्याच्या जोडीला बाकीचे उपाय तोडगे, सणावाराचे जे काही उपाय तोडगे असतात किंवा पारायण वगैरे असतात मोठे मोठे ते करतात, त्यावेळेस त्यांना लवकरात लवकर अनुभूती येते आणि त्यांच्या पारायणाची फलश्रुती ही त्यांना मिळत असते. नाहीतर फक्त मोठे मोठे पारायणच करायचे, मोठमोठे फक्त सणावाराची सेवाच करायच्या, उपाय तोडगेच करायचे असं नाही, मग खूप लोकांना त्याची अनुभूती येत नाही. नेहमी सांगतात आपल्या मार्गदर्शनातून परमपूज्य गुरुमाऊली की बा नित्यसेवा आधी करा. नित्यसेवेने काय होतं, तुमचे जे काही मागच्या 7 जन्माचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते तुम्हाला भोगून संपवायचे आहे, प्रत्येकाला भोगून संपवायचे आहेत. तर ते नित्यसेवेनेच तुम्हाला भोगून संपवता येणार आहे. आणि नित्यसेवा काय करते, ज्यावेळेस प्रारब्धाचे भोग पटापट आपल्या समोर आणते नित्यसेवा सुरू केली की, आणि ते प्रारब्धाचे भोग एकदा भोगून झाले की मग आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होत असतं. म्हणून सांगते की खूप जण असे पण घाबरतात की बा नित्यसेवा सुरू केली की आमच्या घरामध्ये वादविवाद होत आहेत किंवा सगळं काही उलटच होत आहे. तर हो, होणार, कारण की आपले प्रारब्धाचे जे काही भोग असतात मागे 7 जन्माचे
त्याची आपल्याला जी परतफेड करायची किंवा भोगूनच ते संपवावे लागतात. म्हणून आपण नित्यसेवा सुरू केली की लवकरात एकदम पटपट आपल्याला प्रारब्धाचे भोग आपल्या समोर येतात. फक्त एवढंच आहे की नित्यसेवेने त्या प्रारब्धाच्या भोगांची तुम्हाला झळ मोठ्या प्रमाणात भेटत नाही किंवा लागत नाही, तुम्हाला ती कमी प्रमाणात लाभते. पण प्रारब्धाचे भोग कोणालाच चुकलेले नाहीत. मी खरं सांगते, प्रारब्धाचे भोग जे आहेत ते तुम्हाला मागे 6 जन्माचे प्रत्येकाला भोगूनच संपवायचे आहेत. त्यात तुम्हाला म्हणजे कुठल्याच प्रकारची मदत मिळणार नाही. आपले गुरु सुद्धा काय करणार नाही. फक्त गुरु काय करणार आपले, तुम्ही जी नित्यसेवा नामस्मरण जे करत आहेत त्याने फक्त तुम्हाला त्याची झळ कमी किती होईल तेवढं कमी प्रमाणात तुम्हाला पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून सांगते आहे की घाबरून जायचं नाही. नित्यसेवा सुरू झाली की काहीतरी गोष्टी घडतील, काहीतरी म्हणजे आपल्याला आवडणार नाही किंवा वाईट गोष्टी घडतील, पण घाबरायचं नाही. स्वामीची नित्यसेवा सदैव चालू ठेवायची. समजायचं की हे जे वाईट गोष्टी घडत आहेत ते माझे प्रारब्धाचे भोग आहेत. आपले गुरु, आपले स्वामी महाराज, दत्त महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही फक्त एक हात स्वामींना रोज द्या, एक हात रोज स्वामींकडे वाढवत चला. स्वामी महाराज तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला साथ देतील आणि स्वामी महाराज सदैव तुमचा सांभाळ करतील. जर तुम्ही रोज नित्यसेवा करत असाल तर स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे, रक्षण करणार आहेत, पावलावरती तुमचं रक्षण करणार आहेत. मी एवढंच तुम्हाला सांगते. म्हणून सांगते की बा रोज नित्यसेवा तुम्हाला आजच्या या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत रोज करायची आहे. आणि अजून एक गोष्ट, नित्यसेवा करायला काही वेळेचं बंधन आहे का तर नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करावा. पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कधी पण नित्यसेवा करू शकतो. फक्त एकच आहे की नित्यसेवा करण्याच्या आधी प्रॉपर जेवण करून आपण नित्यसेवा करू नये. आता समजा तुम्ही सकाळी नित्यसेवा करता तर ठीक आहे, नाश्ता चहा झाला तर नित्यसेवा करू शकता. दुपारचं ज्यावेळेस जेवण करतो त्याच्या जेवणाच्या आधी नित्यसेवा करून घ्यावी. प्रॉपर जेवण करून नित्यसेवा करू नये, कारण की आळस येतो आणि आपली इच्छा तेवढी उत्साह आपल्याला राहत नाही. आणि संध्याकाळी रात्री आपण जर नित्यसेवा करत असाल तर रात्रीच्या जेवणाच्या अगोदर आपण नित्यसेवा करावी, मग जेवण करावं. हे नियम पाळा आणि 20 मिनिटं 25 मिनिटं आपण स्वामींना देऊ शकतो. एकदा मनात ठरवलं ना तर नक्कीच देऊ शकतो. आता मी सुद्धा असेल किंवा माझे आता अतिशयोक्ती म्हणून नाही, खूप जणांचे सेवेकरी आहेत, मीच नाही, माझ्यासारखे भरपूर सेवेकरी आहेत जे न चुकता रोज नित्यसेवा करतात. आता खूप जणांना वाटतं की यांना म्हणजे किंवा फक्त व्हिडिओज आहे, व्हिडिओमध्ये सांगतात, असं नाही. रोजची न चुकता नित्यसेवा आम्ही सुद्धा करतो आहे. सणावाराची सेवा असेल, पारण असेल, सर्व काही, गुरुपौर्णिमा साजरी करणे असेल, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये असणे, केंद्रात जाणं असेल, सर्व काही आम्ही करतो आहे. तेवढं वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मला एक वाटतं की बा आपण जर ठरवलं ना, सगळं अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून सांगते आहे. आणि तुम्हाला जर स्वामींची अनुभूती हवी असेल, स्वामीचा चमत्कार बघायचा असेल तर रोज नित्यसेवा करत चला. आणि इतरांना सुद्धा सांगा की रोज नित्यसेवा आधी कर, बाकीचे पारायण उपाय तोडगे नंतर आपण करावे, हे आपण सांगायचं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न खूप जणांना तो म्हणजेच काय की ताई आता गुरुपद घेतल्यानंतर नॉनव्हेज खायचं की नाही. तर मी एक सांगते की जेवढं मी आजपर्यंत ऐकलं आहे मार्गातून, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून मी जेवढं ऐकलेलं आहे मार्गदर्शनातून, तेवढं एकच मी ऐकलं आहे की बा एकदा स्वामींना गुरुपद दिल्यानंतर किंवा स्वामींची सेवा जर आपण करत असू नित्यनेमाने तर आपण नॉनव्हेज खाता कामा नये, नॉनव्हेज खायचं नसतं. खूप जण म्हटले की ताई बाकीच्या काही व्हिडिओमध्ये आम्हाला सांगितलं की बा चालतं आपण सेवा करत असताना नॉनव्हेज खाल्लेलं. तर ठीक आहे, तुम्हाला जी माहिती योग्य वाटते तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती फॉलो करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी जेवढं ऐकलं आहे स्वामी परमपूज्य गुरुमाऊलींचं मार्गदर्शन असेल किंवा केंद्रामध्ये जेवढं ऐकलं आहे त्यात एवढंच सांगितलं आहे की बा गुरुपद स्वामींना दिल्यानंतर नॉनव्हेज खाऊ नये. आणि नॉनव्हेज खाऊन मला तरी वाटतं की बा कुठली काही चांगली मोठी गोष्ट नाही की आपण नॉनव्हेज खातो आहे, हे काही खूप चांगली गोष्ट नाही. एका प्राण्याचा जीव आपण घेऊन त्याचा तळतळाट आपल्याला लागतो आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आपण शिजवून अन्न खातो आहे, खूप मोठं पाप आहे, खूप मोठं पाप आहे. जसं आपल्याला जीव आहे, जसं आपल्याला आपले मुलं बाळ प्रिय आहेत, आपण जेवढं प्रेम आहे तेवढंच त्या प्राण्यांना सुद्धा जीव आहे, त्यांच्या लेकरा बाळांवर त्यांना तेवढंच प्रेम असतं. परमेश्वराने त्यांना त्या जीवांना म्हणजे जन्म दिला आहे या पृथ्वी तलावर, म्हणते काय तुम्हाला मारून खाण्यासाठी दिलेला नाही आहे, तर त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि माझी काही जबरदस्ती नाही आहे कोणाला. तुम्ही फक्त प्रश्न विचारता की नॉनव्हेज जमतं का गुरुपद घेता, तर मी फक्त एकच सांगेल किंवा नाही जमणार आहे, बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. आणि असे खूप जण पण आहेत की ज्यांना नॉनव्हेज म्हणजे आता आम्ही नॉनव्हेज खातोय ते पण आम्ही गुरुपद घेतो, पण आम्हाला सोडायची इच्छा आहे. तर ठीक आहे, तुम्ही गुरुपद घ्या, हळूहळू सगळं स्वामींवर सोडून द्या. स्वामी महाराज आपोआप तुमचं नॉनव्हेज कमी करतील. फक्त स्वामीची नित्यसेवा रोज करत चला, त्याच्यामध्ये काही सुद्धा तुम्ही काटकसर करू नका. आणि एकच माळी करू का 2च माळी करू का, तर नाही. सुरुवातीला मी सांगितलं एक जपमाळ हातात धरेपर्यंत तुम्ही एक माळ करा चालेल, पण त्यानंतर रोज 11 माळी जप झालाच पाहिजे. मी याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ करेल की 11 माळी जप का करायला पाहिजे आणि 3 अध्याय रोज का वाचले पाहिजे, त्यावर मी तुम्हाला सविस्तर एक व्हिडिओ
नक्कीच पुढे पोस्ट करेल, तुम्ही तो सुद्धा बघा, त्यामुळे तुम्हाला त्याचा माहिती कळेल की बा नित्यसेवा किती महत्वाची आहे ती. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आणि माहिती आवडते नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.